नमस्कार, मी ऋषी करत लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी घर बसल्या फक्त तुमच्या मोबाईलद्वारे 2 मिनिटांमध्ये करू शकता। कशा पद्धतीने करायची ते सांगतो। त्या अगोदर तुमच्या आधार कार्डला आणि तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। मोबाईलवर तुमच्या ओटीपी जाईल, तो ओटीपी टाकला की तुम्ही तुमची केवायसी करू शकता। केवायसी करण्यासाठी सकाळी 8 वाजेच्या आतमध्ये तुम्ही केवायसी करा। फक्त 2 मिनिटांमध्ये आता तुमची केवायसी होऊन जाईल। कशा पद्धतीने केवायसी करायची ते सांगतो, चला। लाडक्या बहिणींनो, या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे केवायसी करा येथे क्लिक करा, यावरती क्लिक करा। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता या ठिकाणी बघा, लाभार्थी आधार क्रमांक, या ठिकाणी ज्या महिलेचा किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला केवायसी करायची त्यांचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे यावरती क्लिक करून पुढे जावरती सबमिट करायचं आहे। आता सबमिट केलंय। सबमिट केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल, तो ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचा। समजा फॉर एक्झाम्पल साठी मी ओटीपी टाकून घेतो आणि सबमिट करावरती क्लिक करतो। जसं तुम्ही सबमिट करावरती क्लिक करसाल तर अशा प्रकारे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका। तर या ठिकाणी काय करायचं आहे, लग्न झालं असेल तर पतीचा टाका, नसेल लग्न झालं तर वडिलांचा टाकायचा। आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका, मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला परत वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्या आधारला किंवा तुमच्या वडिलांच्या आधारला किंवा पतीच्या आधारला जो नंबर लिंक होता त्याला या ठिकाणी ओटीपी गेलेला आहे। ओटीपी गेल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे वडिलांचे किंवा पतीचे या ठिकाणी नाव दाखवेल ज्यांचं आधार कार्ड दिलंय। जात प्रवर्ग, आता अनुसूचित जाती जमाती कोणता प्रवर्ग कशा प्रकारे तुम्हाला निवडायचे ते समोर या ठिकाणी दिलंय, यात बघून तुम्ही निवडू शकता। खाली यायचंय, 2 क्वेश्चन विचारले ते एकदम सोपं आहे। सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर होय करायचंय। सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत विचारलंय म्हणून तुम्ही काय करायचं लाडक्या बहिणींनो, इथे सुद्धा होय करायचंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर होय करायचंय। दोन्ही ठिकाणी होय करा। खाली एक बॉक्स दिसतोय, कन्सर्टला टिक करून सबमिट करा यावरती क्लिक करायचंय। अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी करू शकता।